नमस्कार सर्वांना. कशा आहात सर्वजण? तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी आज खूप खूप जास्ती खुश आहे. कारण की माझं YouTubeचं पहिलं पेमेंट आलेलं आहे. त्याच्यामुळे मी आज खूप म्हणजे खूप जास्ती खुश आहे. सर्वात आधी माझ्या फॅमिलीला थँक यू. कारण त्यांच्या सपोर्टमुळेच हे शक्य झालेलं आहे. आणि नंतर म्हणजे माझ्या YouTube फॅमिलीला पण मनापासून थँक आज तुमच्यामुळेच जे काय आहे ते हे झालेलं आहे शक्य. आणि मला आज खरंच खूप आनंद होतोय. मला सर्वजण विचारत होते, "मॅडम तुमचं YouTubeचं पेमेंट आलं का पहिलं? YouTubeचं पेमेंट आलं का?" तर मी सर्वांना "नाही, नाही" असं सांगायचे. कारण माझं पेमेंटच आलेलं नव्हतं. त्याच्यामुळे मी नाही म्हणून सांगायचे. आज सकाळीच आलेलं आहे माझं YouTubeचं पहिलं पेमेंट. कारण डॉलर पूर्ण होऊन माझा 1 महिना झालेला होता आणि 1 महिन्यानंतर बघा माझं YouTubeचं पहिलं पेमेंट आलेलं आहे. किती आनंद होतो आपल्याला नाही का? मग ते अमाउंट किती असो, कमी असो, जास्ती असो, तरी आपल्याला त्या गोष्टीचा आनंद होतो, की कारण आपण मेहनत केलेली असते, कष्ट केलेलं असतं, त्याचं आपल्याला फळ भेटतं आणि ते खरंच आहे. म्हणजे मेहनतीचं फळ कधी ना कधी भेटतं हे खरंच आहे. खरंच आज खूप आनंद झालाय मला. सकाळी तर इतका आनंद झाला होता ना खरंच, इतकी खुश होते ना मी ते बघितल्याबरोबर. म्हटलं खरंच आपल्याला स्वप्न तर नाही पडलं. एवढी खुश होते मी. आणि परत मी म्हणजे 2-3 दिवसापासून चेक करायचे बरं का. कारण मला खरं सांगायला मला म्हणजे एवढं काही YouTubeमधलं समजत नाही. सगळे मुलंच बघता. म्हणजे मुलंच सगळं काही प्रोसेस वगैरे काय आहे तेच करतात सगळं. त्याच्यामुळे मला काही जास्ती बघायची गरजच नाही. काहीच चेक केलं नाही. मेल चेक केला नाही. काही म्हणजे काहीच चेक केलं नाही. मला वाटतंय ते कालही आला असेल असं वाटतंय. कारण मी म्हणजे परवाच्या दिवशी फोनपेला चेक केले होते. म्हणजे आहे तेवढीच अमाउंट होती माझ्या फोनपेला. आणि जास्ती जर आले असते तर जास्ती वाढले असते ते पैसे. तर तेवढे काही दिसलंच नाहीये मला. माझी पहिली तेवढीच अमाउंट होते माझ्या फोनपेला. आणि सकाळी 2-3 दिवस झाले मुलाच्या मागे लागले होते मी. बघ काहीतरी बघ, पेमेंटचं काहीतरी बघ. तारीख होती ना, म्हणजे 5-6 दिवस त्यांनी 5-6 दिवस 5-6 दिवस ते तारीख देतात. त्या तारखेमध्ये आपलं पेमेंट येऊन जातं. मी मुलाच्या मागे लागले होते, बघ काहीतरी. कारण त्यांनी सगळी प्रोसेस करून ठेवली होती. तो बोलला होता मला, की सगळं करून ठेवलंय मम्मी, काही नाही. पण आपल्याला कुठे असं दम निघतो. काहीतरी चूक झाली असेल, काहीतरी झालं असेल असं वाटतं ना. मी त्याच्या मागे लागत होते. त्यांनी काल चेक केलं वाटतं. काहीतरी व्हिडिओज वगैरे पाहिले त्याने आणि ते बघितलं त्याने सगळं. आणि मला सकाळी-सकाळी त्याचा फोन आला, की अशी-अशी प्रोसेस करायची आहे तुझ्या मोबाईलमध्ये, की म्हणजे मी तर करून ठेवलंय, पण बघू अजून काय पुढची प्रोसेस आहे ते. तो चेक करत गेला. लहाना मुलगा त्याने तो सांगत होता आणि हा चेक करत होता. मग म्हणे तिथं तर दाखवतंय, की पेमेंट पाठवलं असं YouTubeने तुझ्या अकाउंटला पेमेंट पाठवलं असं दाखवतं म्हणे. चेक कर जाऊन एकदा. मी गेले माझ्या फोनपेमध्ये आणि बघितलं तर अशी होते खुश. अरे बापरे! इतकी खुश होते. खरंच तिथे लगेच अमाउंट वाढलेली दिसली ना. अरे बापरे! म्हटलं खरंच इतकी खुश होते, इतकी खुश होते. खूप आनंद झाला मला खरंच सकाळी-सकाळी इतकं ते बघून मला खरंच म्हटलं यार YouTube खरंच म्हणजे चांगलं आहे बरं का. खूप आनंद झाला, खूप म्हणजे खूप आनंद झाला आणि त्याच्यामागे मेहनत पण खूप तशीच आहे मेहनत पण. तुम्ही बघताच आता व्हिडिओ काढायचे, एडिटिंग करायचे, सोपं नाहीये ते. ज्यांना 1-2 तास भेटतात किंवा ज्यांना खरंच मनापासून करायची इच्छा असते, त्यांना किती त्रास झाला किंवा काही झालं तर ते करताच. तसं आहे ते. कुठे काय आपल्याला बाहेर जाऊन कष्ट मेहनत करायची नाहीये. इथेच जेव्हा वेळ भेटेल, जेव्हा आपल्याला म्हणजे टाईम असेल, आपलं घर, आपलं सर्व फॅमिली सांभाळून आपण इथे करू शकतो काम YouTubeवरती. आणि माझ्या YouTubeच्या पेमेंटसाठी मला कुठलीच काहीच अडचण आली नाही. कारण मुलांनी सगळं करून ठेवलं होतं. Google AdSense जोडलेलं होतं. आपलं खाता नंबर जोडलेला होता. अ, सगळं करून ठेवलेलं होतं. त्याच्यामुळं काहीच गोष्टीचा प्रॉब्लेम नाही आला. नाहीतर खूप जणांचे व्हिडिओ पाहिले मी, त्यांना खूप प्रॉब्लेम येतात. काही ना काही प्रॉब्लेम येतच राहतात. त्याच्यामुळे आमचा काहीच प्रॉब्लेम नाही आला तसा. आणि एवढंच की
ते एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की तुम्ही म्हणजे यूट्यूबचे जर पैसे काढायचे असतील तर तुम्हाला स्विफ्ट कोड लागतो असं मी म्हणजे पाहिले होते व्हिडिओ. त्याच्यामध्ये एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं. तर तेवढं आम्ही जाऊन बँकेमध्ये म्हणजे चेक केलं. तर ते बँकेतले लोक तर कसे असतात तुम्हाला माहितीच आहे. ते म्हणजे त्यांचाच कामाचा त्यांना कंटाळा आलेला असतो. हे मध्येच काहीतरी दुसरं काम ते त्यांच्या जीवावर येतं. त्याच्यामुळे बोलले तुम्ही इकडे जा तिकडे जा. त्याच्यामुळे आम्ही काहीच नाही केलं. डायरेक्ट आम्ही घरी आलो. म्हटलं बघू 5-6 दिवसाची मुदत दिलेली आहे त्यांनी यूट्यूबनी. त्याच्यामध्ये काय झालं तर ठीक आहे, नाही तर पुढच्या पुढे काय होईल ती बघू असं म्हणून आम्ही डायरेक्ट घरी आलो. मग आल्यानंतर मी आज 2 दिवसच झाले मी चेक केलं नव्हतं माझं फोनपे. तर त्याच्या अगोदर चेक केलं होतं. तर म्हटलं आता जाऊ द्या, जे शेवटची तारीख असेल त्या तारखेलाच आपण चेक करूया. तर म्हटलं सकाळीच मुलाचा फोन आला, म्हणजे पुढची प्रोसेस करायची आहे. त्याच्यात ते तेवढं समजलं की इतकी खुश झाले खरंच. आणि यूट्यूबचं कसं आहे, ह्या महिन्यात जर आपले डॉलर पूर्ण झाले तर पुढच्या महिन्यामध्ये आपला पहिला पेमेंट येतो. लगेच यूट्यूबचं पेमेंट येत नाही. तर एवढंच मला माहिती आहे की आता पहिलंच पेमेंट घेतलेलं आहे मी. त्याच्यामुळे मला माहिती आहे की 1 महिन्यानंतर यूट्यूबचं पेमेंट म्हणजे येतो असं एवढं. यूट्यूबचं पेमेंट किती आलं काय आलं ते इथे सांगू शकत नाही मी. तर खूप छान वाटते. यूट्यूब फॅमिली सर्व मला सपोर्ट करते आणि माझी घरची फॅमिली पण मला खूप सपोर्ट करते. तर खूप छान वाटतं मनाला. तर असाच तुमचा सर्वांचा सपोर्ट राहू द्या. आणि कसा वाटला माझा ब्लॉग, माझी पहिली पेमेंट आलेली आहे. तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, भेटू नंतर नवीन एका ब्लॉगमध्ये.